नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण महावितरण विद्युत सहाय्यक 5347 जागा त्यासाठी आजपासून फॉर्म सुरू झालेले आहेत। तर त्याचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत। बऱ्याच जणांना या फॉर्म भरताना अडचणी येत आहेत व त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी हा व्हिडिओ तयार करत आहोत। तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला फॉर्म कसा भरायचा याची आयडिया येईल व फॉर्म चुकणार नाही। ठीक आहे, तर आपण या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात करतोय। तर बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पार्क टेक्निकल अकॅडमी, ते तुम्ही जॉईन करा। ठीक आहे, बघा इथे तुम्हाला लिंक दिसेल, बघा स्पार्क टेक्निकल अकॅडमी हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे। तर हे चॅनल तुम्ही जॉईन करू शकता, यावरती तुम्हाला सर्व लिंक वगैरे या ठिकाणी मिळणार आहे। ठीक आहे, किंवा तुम्ही महाडिस्कॉमच्या ऑफिशियल वेबसाईटवरून पण हे तुम्ही लिंक वगैरे घेऊ शकता। ठीक आहे, तर बघा आता आपण इथं ग्रुपला लिंक टाकलेली आहे, ती बघा या ठिकाणी बघा, ही तर लिंक आहे महावितरण विद्युत सहाय्यक 5347 जागा। ठीक आहे, तर बाकीच्या पोस्टचे पण फॉर्म सुरू झालेले आहे, जेई एई। तर आपण आज ITIचा फॉर्म कसा भरायचा याची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। ठीक आहे, तर बघा या लिंकला आपल्याला ओके करायचं आहे। ठीक आहे, ओके केल्यानंतर मग IBPHची अशी वेबसाईट येईल, इथं महावितरण कसं घेऊन। ठीक आहे, बघा या वेबसाईटला आल्यानंतर इथं ऑनलाईन रजिस्ट्रेशनची सुरुवात होण्याची तारीख आहे 1 मार्च 2024। ठीक आहे, नंतर जी लास्ट तारीख आहे फॉर्म भरण्याची, तर बघा 20/3/2024 ही आहे। तर फॉर्म भरण्याच्या आधी आपल्याला सर्व डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी रेडी ठेवायचे आहेत। आता इथं बघा रजिस्ट्रेशन करताना सुरुवातीला क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, इथं क्लिक केल्यानंतर ही विंडो या ठिकाणी ओपन होईल, रजिस्ट्रेशन विंडो। या ठिकाणी बघा नेम, इथं फर्स्ट नेम टाकायचं आहे, आपलं नाव इथं परत रिपीट तेच नाव टाकायचं आहे। ठीक आहे, नंतर इथं मिडल नेममध्ये वडिलांचं नाव, कन्फर्म मिडल नेममध्ये वडिलांचं नाव परत टाकायचं आहे एकदा। ठीक आहे, नंतर बघा आपलं लास्ट नेम म्हणजे शेवटचं नाव टाकायचं, नंतर कन्फर्म लास्ट नेम, तर परत म्हणजे दोनदा टाकायचं कन्फर्म करण्यासाठी। ठीक आहे, नंतर बघा इथं मोबाईल नंबर टाकायचा, परत मोबाईल नंबर टाकायचा, नंतर अल्टरनेट मोबाईल नंबर जर असेल तर तो या ठिकाणी तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर बघा ईमेल ID, तर आपला जो काही व्हॅलिड ईमेल ID आहे, जो काही चालू ईमेल ID आहे तो आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। नंतर परत कन्फर्म ईमेल ID टाकायचा। ठीक आहे, हे केल्यानंतर मग सिक्युरिटी कोड टाकायचा इथं, आणि सिक्युरिटी कोड टाकून मग तुम्हाला इथं सेव्ह अँड सबमिट, बघा इथं राईट साईडला बॉटमला इथं दिसतंय तुम्हाला। ठीक आहे, झूम करा एक मिनटं, हां ओके। तर बघा सेव्ह अँड नेक्स्टवर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे। आता हे नाव वगैरे जे आहे तर व्यवस्थित आपल्या 10वीच्या मार्कशीटनुसार जे असेल ते टाकायचं आहे, आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटन करायचं आहे। आता दुसरी स्टेप जी असणार आहे तर ती फोटो आणि सिग्नेचरची असणार आहे। ठीक आहे, तर आपण आता पुढच्या स्टेपला जाऊ। बघा आता या ठिकाणी पहिले बेसिक इन्फॉर्मेशन आपण टाकली, त्यानंतर मग ID पासवर्ड जनरेट होतो, आणि तो ID पासवर्ड आपल्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल ID वरती येतो। ठीक आहे, आता त्यानंतर फोटो आणि सिग्नेचर पण आपण या ठिकाणी अपलोड केलेली आहे। आता जी महत्त्वाची स्टेप आहे इन्फॉर्मेशन, ठीक आहे, तर हे बघा इथं सुरुवात झालेली आहे आपली बेसिक डिटेल, तिसरी स्टेप आहे। तर बघा ॲडव्हर्टाइजमेंट नंबर, जाहिरात क्रमांक, बघा इथं सिलेक्ट करायचं आहे। तर आपली जी इथं येईल तुम्हाला 6/5, तर इथून 6/2023 आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे हे विद्युत सहाय्यकसाठी जाहिरात क्रमांक आहे। ठीक आहे, नंतर बघा पोस्ट नेम, आता पोस्ट नेम बघा काय आपलं सगळ्यांना माहिती आहे, विद्युत सहाय्यक। ठीक आहे, आता कॅटेगरी अर्जदाराची जात, तर आता जी आपली कास्ट आहे समजा, तर ती आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे। बघा या ठिकाणी कॅटेगरी आहे, आता जी आपली कॅटेगरी असेल, ठीक आहे, SC ST VJA NTB NTC, नंतर बघा NTD SBC OBC EWS आणि ओपन, एवढ्या कॅटेगरी या ठिकाणी दिलेल्या आहे। तर जी आपली कॅटेगरी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता। समजा जर कोणाची OBC कॅटेगरी असेल तर या ठिकाणी OBC सिलेक्ट करायचं। ठीक आहे, आणि बघा
इथं 2 नंबरचा ऑप्शन अप्लाइड अंडर विच कॅटेगरी, तर वरतीची कॅटेगरी ओबीसी, तर खाली पण तुम्ही ते ओबीसी या ठिकाणी घेऊ शकतात. ठीक आहे. आता ज्या कास्टच्या जागा आहेत त्यानुसार आपण वरती ओबीसी केलं आहे, तर खाली पण या ठिकाणी ओबीसी करायचं आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी जे काही SEBC कॅटेगरी आहे, तर हे फॉर्म आधीचं असल्यामुळं या ठिकाणी त्यांनी ॲड केलेलं नाही आहे. कारण जे नवीन आरक्षण आलेलं आहे झालेलं आहे 26 फेब्रुवारीपासून, तर SEBC रिझर्वेशन यावरतीला या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही आहे. तर त्यामुळं ज्यांचं ओपन असेल, SEBC असेल, मराठा असेल, तर ते या ठिकाणी EWS सिलेक्ट करू शकतात, कारण ही आधीची जाहिरात आहे. ठीक आहे. तर त्याविषयी तुम्ही पण GR वगैरे वाचून घ्या आणि त्यानुसार हा फॉर्म भरा. मी या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी माहिती घेऊन सजेस्ट करत आहे. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा याची चांगल्या प्रकारे माहिती घ्या, कारण GR मध्ये 26 फेब्रुवारीपासून SEBC रिझर्वेशन चालू झालेलं आहे असं लिहिलेलं आहे. त्यामुळे ही भरती 29 डिसेंबर 2023ला आलेली आहे. त्यावेळेस EWS रिझर्वेशन होतं, तर त्यामुळे तुम्ही ते EWS या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. तर तुम्ही सुद्धा GR वगैरे बघा आणि अधिक माहिती घेऊनच फॉर्म भरा. आता बघा सबकास्ट, आता जी सबकास्ट समजा ओबीसी आहे, तर जी कास्ट असेल तर तो तुम्ही सबकास्ट या ठिकाणी टाकू शकतात. ठीक आहे. समजा जी काही कास्ट असेल, समजा माळी कास्ट असेल तर तुम्ही माळी टाकू शकता, किंवा जी असेल तर तुम्ही या ठिकाणी कास्ट त्या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. आता बघा इथं अपंगाचं लिहिलेलं आहे, अपंग आहेत का. ठीक आहे. तर बघा इथं यस आणि नो 2 ऑप्शन आहे, तर या ठिकाणी नो ऑप्शन करायचं. जर यस असेल कोणाचं तर यस करायचं. आता जर समजा दिव्यांग असेल, अपंगत्व, तर इथं सिलेक्ट येईल सी याच्यात. आता सी गटामध्ये जे तुम्हाला प्रकार असेल ते तुम्हाला इथं येऊन जाईल. बघा एवढं कुष्ठरोगमुक्त, शारीरिक वाढ खुटणे आणि आम्ल हल्लाग्रस्त, एवढ्यासाठी तुम्ही या ठिकाणी कॅटेगरी चूज करू शकता. ठीक आहे. जर नसेल तर या ठिकाणी आपल्याला सरळ नो करायचं आहे. ओके. आता बघा नेक्स्ट ऑप्शन आहे, तर आपणास परीक्षेदरम्यान अतिरिक्त वेळेची आवश्यकता आहे का. तर हे दिव्यांगासाठी हे ऑटोमॅटिक तुम्ही जर नो केलं तर नो होऊन जाईल, आणि जर तुम्ही दिव्यांग येस केलं तर खालचे ऑप्शन तुम्हाला करावं लागेल. ठीक आहे. बघा आपण मेंदूचा पक्षपात या आजाराने त्रस्त आहात का, आणि असल्यास त्याचा तुमच्या लेखनाच्या गतीवर परिणाम झालेला आहे का. ठीक आहे. तर हे सामान्य उमेदवाराचं नोच राहील, ज्याचा अपंगत्व त्याचं जर झालेला असेल तर येस करा. ठीक आहे. परत असल्यास आपणास परीक्षेदरम्यान अतिरिक्त वेळेची आवश्यकता आहे का, हे येस नो बघून घ्या. ठीक आहे. नंतर आपला लेखनिकासाठी वापरत असेल हात दुखावलेला आहे का, म्हणजे तुम्ही ज्या हाताने लिखाण काम करता तर तो दुखावलेला आहे का. हे फक्त दिव्यांगासाठी आहे. बघा तुम्ही जर नो केलं हे तुम्हाला 4 ऑप्शन नो ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे. ठीक आहे. आणि इथं काय आहे, आपणास लेखनिकाच्या मदतीची आवश्यकता आहे का, तर ज्यांचं अपंगत्व नाही त्यांनी हे ऑटोमॅटिकली नो पण होणार नाही, येस पण होणार नाही, कारण ते चालले जाणार आहे. फक्त ज्यांचं दिव्यांग असेल त्यांनीच येस वगैरे या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. आता बघा डिसेबिलिटी सर्टिफिकेट नंबर हे टाकावं लागेल, ज्यांचं आहे ते डिसेबिलिटी डेट टाका. आता बघा रिलिजन टू विच बिलॉंग, आता जे काही आपला आता इथं ऑलरेडी हे केल्यामुळं, तर बघा असं ऑप्शन सिलेक्ट, तर यामधून तुम्हाला जे काही आपलं रिलिजन वगैरे असेल ते या ठिकाणी तुम्ही सिलेक्ट करू शकता, जे असेल ते या ठिकाणी करा. वेदर बिलॉंग टू रिलिजियस मायनॉरिटी कम्युनिटी, म्हणजे तुम्ही धार्मिक अल्पसंख्याक समुदायाचे आहात का. जर अल्पसंख्याक असेल तर येस करा. ठीक आहे. असेल तर येस करा, नसेल तर नो करा. ठीक आहे. आता वेदर पर्चेसिंग, आता कास्ट सर्टिफिकेट आहे का, जातीचा दाखला, तर ज्यांनी कास्ट सिलेक्ट केली त्यांना तर लागणारच आहे, त्यामुळे तुम्हाला येसच करावं लागणार आहे. ठीक आहे. कारण जर नो केलं तर तुम्हाला पुढे लाभच भेटणार नाही, त्यामुळे इथं येसच करावं लागेल. ठीक आहे. नंतर बघा कास्ट सर्टिफिकेट नंबर, आपल्या कास्टवर जो नंबर असेल तो इथं टाकू शकता तुम्ही. ठीक आहे. नंतर ज्याची काही डेट आहे, जो काही आपला नंबर आहे तर तो इथं तुम्ही टाकून द्या. जो काही नंबर असेल कास्टवर तो टाकून द्या, त्याची डेट टाकून द्या. जे काही डेट तुमची असेल तुमच्या कास्ट सर्टिफिकेटवरती तर ती डेट तुम्ही या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे. नंतर इश्यूइंग डिस्ट्रिक्ट वगैरे जो असेल तो या ठिकाणी टाकून द्या. जो काही डिस्ट्रिक्ट समजा तुमचा असेल तर तो तुम्ही टाकू शकता, औरंगाबाद किंवा जे काही असेल तुम्ही ते टाकून द्या. ठीक आहे. हा फक्त आपण एक तुम्हाला माहितीसाठी या ठिकाणी फॉर्म भरतोय. वेदर पर्चेसिंग कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, जर कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असेल त्या ठिकाणी येस करा, नसेल तर नो करा.
ठीक आहे. आता हे काही एवढं कंपल्सरी नाही आहे, कारण इथं बघा स्टार मार्क नाही आहे. तर या ठिकाणी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. कारण ज्यांची 12वी सायन्स वगैरे झालं काही जणांकडे असतं, काही जणांकडे नसतं. तर या ठिकाणी नो केलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. नंतर बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे का, तर जे OBC असेल किंवा बाकीच्या VJNT वगैरे असेल त्यांना नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागतं. व्हॅलिड सर्टिफिकेट असलं पाहिजे. कमीत कमी 31 मार्च 2024 पर्यंत व्हॅलिड सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त असेल 2025 असेल किंवा 2026 असेल तरीसुद्धा चालेल. तर नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट वरती तुम्ही सगळ्यात खाली डेट असते ती कुठपर्यंत व्हॅलिड आहे ते बघू शकता आणि त्यानुसार इथं टाकू शकता. आता OBC वगैरे असेल तर तुम्हाला इथं येस करावं लागेल. ठीक आहे. SC STला काही आवश्यकता नसते नॉन क्रिमिनलची, त्यांना ऑप्शन पण येणार नाही. ठीक आहे. त्यांनी नो केलं तरी चालेल. तर बघा इथं येस करायचं. नंतर बघा EWSचं ऑप्शन आहे. आता ज्यांचं EWS सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी येस करायचं आहे. आता OBC असल्यामुळे इथं हे ऑप्शन येस पण येणार नाही आणि नो पण येणार नाही, हे डायरेक्टली तुमचं क्लिकच होणार नाही. ठीक आहे. नंतर बघा उमेदवार प्रावीण्यप्राप्त खेळाडू आहे का, बघा इथं येस ऑप्शन आहे आणि एक नो ऑप्शन आहे. जर तुम्ही खेळाडू जर असेल ठीक आहे तर इथं येस करायचं, अन्यथा या ठिकाणी आपण नो करायचं आहे. ठीक आहे. आणि जर येस केलं तर तुम्हाला मग इथं बरोबर टाकावं लागेल, तुमची माहिती वगैरे इथं टाकावं लागेल. ठीक आहे. कमिटीचं नाव, इथं सर्टिफिकेट नंबर, डे, मंथ आणि इयर, त्या सर्टिफिकेटची डेट टाकावं लागेल. म्हणजे सरळ तुम्हाला जे रिझर्वेशनचा फायदा घ्यायचा आहे तर ते सर्टिफिकेट आपल्याला द्यावं लागेल इथं. ठीक आहे. आता बघा इथं काय, तुम्ही माजी सैनिक आहात का, तर या ठिकाणी असेल तर येस करा, नसेल तर नो करा. जर येस केलं तर मग तुम्ही अपंग आहेत का तुम्हाला विचारा, मग इथं नो करायचं. असेल तर येस करायचं. नंतर पिरियड सर्व्हिस इथं टाकायची. नंतर डिस्चार्ज सर्टिफिकेट नंबर टाकायचा. ठीक आहे. नंतर एक सर्व्हिसमॅन हे टाकायचं. ठीक आहे. पण नो जर केलं, ज्यांचं असेल त्यांनी येस टाका आणि ज्यांचं नसेल त्यांनी नो टाका. शक्यतो नोच राहतं. काही तुरळक असेल तर त्यांनी येस या ठिकाणी करू शकता. ठीक आहे. नंतर बघा इथं आहे तुम्ही अनाथासाठीच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिता का. आता जे अनाथ बांधव आहेत ठीक आहे ज्यांच्याकडे व्हॅलिड सर्टिफिकेट आहे तर त्यांनी या ठिकाणी येस करू शकता, ज्यांच्याकडे नाही त्यांनी नो करायचं. ठीक आहे. अनाथ पण जे असतील समजा तर ते या ठिकाणी येस करायचे आणि येस केल्यानंतर मग तुम्हाला त्या ठिकाणी प्रवर्ग निवडावा लागेल. म्हणजे आता इथं बघा संस्थात्मक आहे का संस्थाबाह्य आहे, तर जे तुमच्याकडे असेल ते सिलेक्ट करा. ठीक आहे. आणि नसेल तर या ठिकाणी नो करून टाकायचं आहे. ठीक आहे. जर अनाथाचं प्रमाणपत्र असेल तर काही थोड्याफार जागा या ठिकाणी राखीव आहेत, 1% जागा आहेत, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. आता इथं बघा प्रकल्पग्रस्त आरक्षण आहे घेऊ इच्छित आहात का, तर प्रकल्पग्रस्त असेल तर या ठिकाणी येस करायचं, नसेल तर या ठिकाणी नो करायचं. ठीक आहे. मग येस जर समजा तुम्ही केलं तर खाली ते विचारतात की यापूर्वी PAPचा लाभ घेतला आहे का, म्हणजे यापूर्वी काही नोकरी वगैरे तुम्ही मिळवलेली आहे का प्रकल्पग्रस्तमधून, तुम्हाला त्यानुसार ते विचारतील. ठीक आहे. तर बघा असेल तर येस करा, नसेल तर नो करा. नंतर बघा आपण भूकंपग्रस्ताच्या आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छित आहात का. जर बघा भूकंपग्रस्त जे असेल गावं आहेत काही लिस्टमध्ये, लातूरकडे आहेत ते गाव, किल्लारी वगैरे जे काही गावं असतील तर त्यांच्याकडे सर्टिफिकेट जर असेल तर तुम्ही या ठिकाणी येस करू शकता, किंवा जर नसेल तर या ठिकाणी नो करायचं. ठीक आहे. आणि यापूर्वी जर येस केलं तर यापूर्वी तुम्ही भूकंपग्रस्ताचा लाभ घेतला आहे का, तर ते येस किंवा नो या ठिकाणी करावं लागेल. ठीक आहे. तर जे जनरल कॅन्डिडेट आपले त्यांच्यासाठी ते नोच राहणार आहे. नंतर बघा हा पॉईंट महत्त्वाचा आहे. इकडे बघा आर यू अप्लाइंग अंडर वुमन रिझर्वेशन, म्हणजे अर्जदार महिला आरक्षणाअंतर्गत अर्ज करीत आहे का. ठीक आहे. तर हे फक्त महिला उमेदवारांसाठी आहे. ठीक आहे. तर त्यांनी काळजीपूर्वक हे ऑप्शन येस करायचं आहे. ठीक आहे. जे लेडीज असतील तर त्यांनी या ठिकाणी हे ऑप्शन काळजीपूर्वक येस करायचं आहे, त्याशिवाय आरक्षण मिळणार नाही. 30% जागा राखीव आहेत. ठीक आहे. तर त्याचा फायदा होणार नाही जर नो केलं तर, त्यामुळे इथं येस करायचं आहे. ठीक आहे. आणि जे मेल कॅन्डिडेट आहेत त्यांनी या ठिकाणी नोच राहणार आहे. ठीक आहे. महिला असेल तरच या ठिकाणी येस करायचं आहे. ओके. आता बघा आपण महावितरणचे कर्मचारी आहात का. ठीक आहे. जर जे असतील समजा त्यांनी येस करायचं, अन्यथा या ठिकाणी नो राहील. जर येस केलं तर मग तुम्हाला या ठिकाणी डेट वगैरे टाकावं लागेल तुमच्या सर्व्हिस बुकचं. आता बघा
तुम्ही इतर कोणत्याही शाखेतील अभियांत्रिकी तंत्रज्ञानातील पदविका असलेले महावितरण कर्मचारी आहात का? समजा डिपार्टमेंटल कॅन्डिडेट आहे आणि समजा कोणतीही शाखा इतर शाखेतील म्हणजे इलेक्ट्रिकल सोडून जर असेल तर या ठिकाणी तुम्ही येस नो करू शकता. ठीक आहे. आता हे बघा, आर यू अप्लाइंग अंडर अप्रेंटिसशिप रिझर्वेशन. बघा या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षणार्थी आरक्षणाअंतर्गत अर्ज करत आहात का, म्हणजे अप्रेंटिसशिप तुमची झालेली आहे का. तर इथं बघा तुम्ही जाहिरात जर वाचली असेल तर त्यांनी लिहिलेलं आहे की ज्यांचे अप्रेंटिस महावितरण, महापारेषण किंवा महानिर्मितीमध्ये झालेले असेल तर त्यांना या ठिकाणी 10% जागा राखीव आहे, तर त्या या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. तर मग आपल्याला या ठिकाणी यस करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, नेम ऑफ द कंपनी इन विच अप्रेंटिस कम्प्लिटेड, म्हणजे कोणत्या कंपनीत अप्रेंटिस कम्प्लीट झालं. सोपा फॉर्म आहे एकदम, जास्त काही अवघड नाही आहे, पण काही मुलांना प्रॉब्लेम असतो त्यामुळे आपण या ठिकाणी हा व्हिडिओ बनवतोय. तर बघा इथं सिलेक्ट येतं, तर बघा यांनी दिलं MSCDCL. आता जे जॉब करतात त्यांना माहिती आहे की MSCDCL काय आहे, तर आपली महावितरण कंपनी, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड, म्हणजे महावितरण. जर तुमची महावितरणमध्ये झाले असेल तर MSCDCL करा. ठीक आहे. 2 नंबरचे ऑप्शन बघा, MSPGCL म्हणजे बघा महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनी लिमिटेड, म्हणजेच आपली महानिर्मिती कंपनी. तर तुम्ही तिथं गेले असेल अप्रेंटिस तर ते सिलेक्ट करा. नंतर तिसरे बघा MSCTCL म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड, म्हणजेच आपली महापारेषण कंपनी. तर तुम्ही ते ऑप्शन या ठिकाणी सिलेक्ट करू शकता, म्हणजे तुमची ज्या कंपनीत अप्रेंटिस झालेली आहे तर तिथं करू शकता. आणि एक त्यांनी दिलेलं आहे MSCB, म्हणजे जेव्हा समजा तिन्ही कंपन्या एकत्र होता MSCBमध्ये, जे जुने कोणी कॅन्डिडेट असतील MSCB म्हणजे ज्यांचं झालेलं आहे, जेव्हा की MSCBचं डिव्हिजन झालं नव्हतं तर त्यांनी MSCB या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. तर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची आहे. ठीक आहे. मग तुमची जर MSC महावितरणमध्ये झालेली आहे तर तुम्ही MSCDCL ऑप्शन सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. आता पिरियड ऑफ अप्रेंटिसशिप म्हणजे तुमचा कालावधी किती आहे. ठीक आहे. तर बघा हा महिन्यामध्ये टाकायचा आहे. आता पहिले कसं कोणाचं 2 वर्ष पण अप्रेंटिस होती, 1 वर्ष पण आता सध्या आहे महावितरणमध्ये. तर तुम्ही जेवढे महिने अप्रेंटिस झाली, समजा आता 1 वर्ष झाले असेल तर 12 महिने टाकायचं. ठीक आहे. जर समजा कोणाचे जुने कॅन्डिडेट असेल 2 वर्ष झाले असेल तर 24 महिने तुम्ही इथं टाकू शकता. तर तुमचं जी अप्रेंटिस झाली ती इथं तुम्हाला टाकायची आहे. आता हा पॉईंट बघा, तुमच्याकडे आधार कार्ड आहे का, सोपा पॉईंट आहे. इथं तुम्ही सगळ्यांकडे आधार कार्ड असतं तर येस करून टाका. ठीक आहे. त्याचा नंबर जो काही तुमचा असेल तर तो नंबर तुम्ही या ठिकाणी टाकून द्या. ठीक आहे. नंतर बघा, डू यू होल्ड पॅन कार्ड, तुमच्याकडे पॅन कार्ड आहे का. जर असेल तर येस करा, नसेल तर नो करायचं, एवढा काही प्रॉब्लेम नाही आहे. जर असेल येस करायचं, हे तुमचा नंबर वगैरे जो काही असेल पॅन कार्डचा तो टाकून द्यायचा. हे काही एवढं कंपल्सरी नाही, पण असेल तर टाकून द्यायचं. नंतर बघा, आर यू डोमिसाईल ऑफ महाराष्ट्र. आता बऱ्याच जणांना चालू होतं की महाराष्ट्राचा आदिवासी असणं आवश्यक आहे का, तर हे कंपल्सरी आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट आवश्यक आहे. फक्त ज्यांचं महाराष्ट्राचे उमेदवारच या भरतीसाठी अप्लाय करू शकतात. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला इथं येस करायचं आहे. जर नो तुम्ही केलं तुमचा फॉर्म पुढे सबमिट होणार नाही आहे ऑटोमॅटिकली. तर आपण तर आहोत, सगळे महाराष्ट्रातलेच आहोत, त्यामुळे इथं येस करायचं आहे. ठीक आहे. फक्त जे महाराष्ट्र बाहेरचे कोणी व्हिडिओ बघत असतील तर त्यांना या ठिकाणी नो करायचं आणि त्यांना फॉर्म भरता येणार नाही आहे. ठीक आहे. आता बघा, सेंटर ऑफ एक्झामिनेशन. तर इथं बघा तुम्हाला असं राहिलं इथं सिलेक्ट, तर तुम्हाला सिलेक्ट करायचं जे तुमच्या जवळचं सेंटर असेल तर ते टाकायचं आहे. ठीक आहे. समजा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर जवळ आहे तर तुम्ही या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर टाकू शकता. ठीक आहे. तुम्ही जर इथं तयारी वगैरे करत असाल संभाजीनगरला तर तुम्ही हे टाका. कोणाचं जर तिकडं दुसरा जवळ असेल तर तुम्ही टाकू शकता. एकच सेंटर आपल्याला निवडायचं आहे. आता आपली जी काही डेट असेल, समजा जी काही डेट असेल इथं तुम्ही तुमची जी काही जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख तुम्हाला टाकायची आहे. ठीक आहे. इथं बघा, तर तुमची जन्म डेट जे तर तुमच्या जे 10वीचं मार्कशीट असेल, मार्कशीट म्हणण्यापेक्षा बोर्ड सर्टिफिकेटवर जन्मतारीख असते तर ती जन्मतारीख तुम्हाला इथं टाकायची. बघा, ॲज पर SSC सर्टिफिकेट म्हणजे 10वीची जी सनद आहे त्यावर बघायचं, त्यानुसार टाकायचं. ठीक आहे. समजा जी डेट असेल तुम्ही इथं टाकायचं. इथं तुमचं वय वगैरे दाखवून दे किती वर्ष आहे काय. ठीक आहे. इथं जेंडर टाकायचं, मेल फिमेल जे काही असेल ते. मिस्टेक इथं समजा मेल असेल तर मेल करा, फिमेल असेल तर
फिमेल करा. ठीक आहे, व्यवस्थित फोकस करा. हां, तर इथं मेल फिमेल जे काय असेल ते या ठिकाणी पॉईंट टाका इथं. ठीक आहे, नंतर इथं बघा तुम्हाला जुळे भावंड आहेत का, तर आता आपल्याला कळून जाते, काही सांगायची गरज नाही, तर येस नो करून घ्या. ठीक आहे, आता इथं बघा मॅरिटेड स्टेटस, मॅरिड आहे का अनमॅरिड आहे, लग्न झालं का नाही झालं. ठीक आहे, बघायचं इथं. अनमॅरिड असेल अनमॅरिड करा, मॅरिड असेल तर मॅरिड करा. ठीक आहे, बघा आता अनमॅरिड केलं तर तुम्हाला हे इथं माहिती भरावं लागेल. मॅरिड जर केलं समजा तर बघा कोणतं ऑप्शन वाटतं, हे स्पाऊस नेम. ठीक आहे, म्हणजे पती किंवा पत्नीचे नाव. ठीक आहे, जर फॉर्म भरणारा जर व्यक्ती जर मुलगा असेल तर इथं बायकोचं नाव टाकावं लागेल. ठीक आहे, आणि फॉर्म भरणारा जर लेडीज असेल तर इथं या ठिकाणी हजबंडचं नाव टाकावं लागेल, म्हणजे नवऱ्याचं नाव या ठिकाणी टाकावं लागेल. ठीक आहे, तर एकदम क्लिअर कट पॉईंट मी या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर अनमॅरिड असेल तर या ठिकाणी अनमॅरिड करा. इथं फादर्स नेम, तर वडिलांचं नाव या ठिकाणी टाकू शकता, पूर्ण नाव टाका किंवा नुसतं नाव टाकलं तरी चालेल. इथं मदर्स नेम, आईचं नाव, तर आईचं नाव शक्यतो आपल्या जे 10वीच्या याच्यावर असतं, मार्कशीटवर वगैरे असतं, तर ते या ठिकाणी टाकायचं आईचं नाव, कारण तेच तुमचं सर्टिफिकेट वगैरे चेक होईल. तर जे काही नाव आहे ते व्यवस्थित टाका. इथं बघा ॲड्रेस या ठिकाणी टाकू शकता तुम्ही. इथं गावाचं नाव, पोस्ट, तालुका, जिल्हा व्यवस्थित टाका, पिनकोड वगैरे टाका. ठीक आहे, तुमचा जो काही पिनकोड असेल समजा तुम्ही तो या ठिकाणी टाकू शकता. ठीक आहे, जो काही स्टेट वगैरे टाका इथं, आणि तुमचा जो काही ॲड्रेस आहे तो व्यवस्थित इथं सिलेक्ट करा. म्हणजे हा टेम्पररी ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस, शक्यतो परमनंट ॲड्रेसच तुम्ही टाका. 2 ॲड्रेस टाकण्यापेक्षा एकच ॲड्रेस टाकलेला तरी चालेल. ठीक आहे, त्या ॲड्रेसचा काही इश्यू नाही एवढा. आता बघा चूज द ॲड्रेस फॉर GST इनव्हॉइसिंग. ठीक आहे, याचं काही नाही एवढं, परमनंट ॲड्रेस वगैरे करून टाका इनव्हॉइससाठी वगैरे, हा काही एवढा महत्त्वाचा पॉईंट नाही आहे. तर तुम्ही काहीतरी इथं सिलेक्ट करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला फक्त इथं सांगितलं आहे गावाचं नाव टाका, तर तुम्ही तुमचं टाकून घ्यायचं इथं, गावाचं नाव वगैरे इथं टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, मी तुम्हाला फक्त एक माहिती सांगतो की कोणत्या पॉईंटला काय टाकायचं आहे. ठीक आहे, करायचं वर्ष थांबा, हे अकॅडमीचा ॲड्रेस टाकून थांबा. बघा या ठिकाणी 147 रुपये चार्जेस या ठिकाणी दाखवत आहेत, ही फीस राहणाऱ्या कॅटेगरीसाठी. ठीक आहे, या ठिकाणी बघा कॅटेगरी जर असेल तर 125 फीस आणि 18% GST असे मिळून एकूण 147.50 या ठिकाणी फीस लागणार आहे. ती आपण ऑनलाईन पेमेंट करू शकतो. ठीक आहे, आता बघा या ठिकाणी नेक्स्ट स्टेप मी या ठिकाणी घेतो आहे. ठीक आहे, आता बघा इथं जे आहे SSC जे आहे तर इथे SSC डिटेल्स आपल्याला टाकायचे. म्हणजे बघा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण. म्हणजे बघा जास्त कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे. या ठिकाणी बघा SSC ऑब्लिक दिलेलं आहे, इक्विव्हॅलेंट आपण आधी पण टेलिग्राम ग्रुपला वगैरे टाकलेलं आहे. तर आपल्याला फक्त सरळ 10वी पास पाहिजे. ठीक आहे, 10वी पासमध्ये टाकायचं नेम ऑफ द बोर्ड किंवा युनिव्हर्सिटी. बघा तर जे बोर्ड असेल ते आपण टाकायचं. समजा तुमचं स्टेट बोर्ड आहे तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड असं तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तर बघा ते पूर्ण येत पण नाही तर तुम्ही स्टेट बोर्ड टाकलं तरी चालेल. स्टेट बोर्ड असं जरी टाकलं तरी चालेल. महाराष्ट्र स्टेट बोर्ड MAH स्टेट बोर्ड असं टाकलं तरी चालेल. किंवा ज्यांचं CBSE बोर्ड असेल CBSE त्यांनी CBSE बोर्ड टाकू शकता. पण जास्त मुलांचं स्टेट बोर्ड असतं. ठीक आहे, CBSE किंवा मग ICSE जे असेल तर ते टाकायचं, जे असेल ते. पण जे जास्त विद्यार्थी आहेत त्यांचं काय राहतं स्टेट बोर्ड असतं. स्टेट बोर्ड या ठिकाणी असतं. ठीक आहे, स्टेट बोर्ड तर ते पूर्ण मावत नसेल तर MAH स्टेट बोर्ड या ठिकाणी तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही त्याला. ठीक आहे, आता बघा डेट ऑफ पासिंग परीक्षा उत्तीर्ण केल्याचा दिनांक. आता ही डेट जी आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही टाकू शकता. किंवा 10वीचं जे बोर्ड सर्टिफिकेट असं सनद
त्यावरती डेट असते, तर तिथं तुम्ही तुमची जी काही डेट आहे पासिंगची, म्हणजे ज्या दिवशी रिझल्ट लागला तर ती टाकू शकता. जूनमध्ये तुमचा निकाल वगैरे लागतो प्रत्येक वर्षीचा, तर तुम्ही तुमची डेट वगैरे एकदा बघून घ्या. जी डेट असेल ती तुम्ही या ठिकाणी टाकून घ्यायची. आता मी एक डेट इथं तुम्हाला टाकून दाखवली. आता बघा, पर्सेंटेज ऑफ मार्क्स हा पॉईंट महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या. आता इथं जे तुम्हाला टक्केवारी टाकायची आहे, तर बेस्ट ऑफ 6 विषयाची टक्केवारी टाकायची आहे. कारण जे 2010 नंतर जे बेस्ट ऑफ 5 चालू आहे, तर ते मार्कशीटवर 5 विषयाची टक्केवारी येते, तर तुम्ही ती टाकायची नाही. तुमचे जे 6 विषयाची बेरीज करायची आणि भागिले जे मार्क्स आहे तुमचे, समजा तुम्हाला कितीपैकी किती मार्क्स मिळाले, समजा 600 पैकी 500 मिळाले असेल, तर त्यानुसार कॅल्क्युलेशन करून तुम्हाला ते टक्केवारी टाकायची. म्हणजे तुमच्या मार्कशीटवरचे टक्के जर बेस्ट ऑफ 5चे असेल तर ॲज इट इज टाकायचे नाही आहे. बेस्ट ऑफ म्हणजे 6 विषयाचे मार्क्स तुम्हाला या ठिकाणी टाकायचे. ठीक आहे, तर ते व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, बघा आता बेस्ट ऑफ 5चे मार्क्स कसे काढायचे. समजा एक विद्यार्थी, समजा त्याला असे मार्क्स पडलेले, आपण रोज रोज समजा बघा, मी अंदाजित मार्क्स घेतोय समजा 85, ठीक आहे, अधिक 80, नंतर 82, नंतर 76, 80, 82, 76, नंतर बघा 75, आता बघा 5वा विषय, समजा या ठिकाणी समजा 5वा विषय घ्या. 5व्या विषयाला समजा 60 मार्क या ठिकाणी मिळाले. ठीक आहे, आणि 6व्या विषयाला 70 मार्क्स या ठिकाणी मिळाले. ठीक आहे, तर बघा टोटल किती झाले, 528 झाले. 528 या ठिकाणी झालेली आहे. तर याला भागिले तुम्हाला या ठिकाणी 6, समजा 600 पैकी जर पडलेले असेल तर भागिले 6 करायचे. म्हणजे बघा काय उत्तर येत आहे, तर 88% तुमचे मार्क्स येत आहे. म्हणजे काय करायचं, आपलं मार्कशीट घ्यायचं, त्याच्यावरचे 6 विषयाचे मार्क्स तुम्हाला इथे टाईप करायचे आणि नंतर मग तिथे टाकायचे. आता बघा समजा दुसरं उदाहरण आहे, आपण बघू. आता दुसऱ्या विद्यार्थ्याचे मार्क्स बघू. समजा बघा, मराठीला समजा 80 मार्क आहे, प्लस हिंदीला 70 मार्क्स प्लस, ठीक आहे, इंग्लिशला समजा 90 मार्क प्लस, नंतर मॅथ गणिताला 85 मार्क प्लस, सायन्सला 75 मार्क प्लस, आणि सोशल सायन्सला 60 मार्क. समजा असं तुम्ही केलं. ठीक आहे, तर 6 विषयाचे मार्क्स तुम्ही या ठिकाणी घेतले 460. आता समजा हे मार्क्स तुम्हाला किती पैकी मिळाले, 600 पैकी मिळाले, तर भागिले या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी 600 करायचे. ठीक आहे, आणि गुणिले 100 करायचे. म्हणजे किती आले, 76.66 मार्क या ठिकाणी आले. बघा आता 76.66 मार्क या विद्यार्थ्यांचे आलेले. ठीक आहे, तर तुम्ही आज सिम्पली करू शकतात. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. हां, आता बघा HSC तर आता बघा जे आपण कॅल्क्युलेट मार्क्स केले, तर 600 पैकी असेल तर भागिले 600 करायचं, जर 650 पैकी असेल तर तसं कन्वर्जन करा. ठीक आहे, नंतर बघा HSC जर आता समजा 12वी झालेली असेल तर 12वीचं इथं बोर्ड टाकायचं, जर नसेल झालेली तर इथं नाही टाकायचं. समजा आता 12वी जर झालेली आहे स्टेट बोर्डातून तर MAH स्टेट बोर्ड असं तुम्ही टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. स्टेट बोर्ड, कारण पूर्ण नाव या ठिकाणी येत नाही आहे. ARASSTI बघा, पूर्ण नाव येत नाही तर तुम्ही शॉर्टकटमध्ये पण टाकू शकता महाराष्ट्र स्टेट बोर्ड. आता डिग्री सब्जेक्ट, आता 12वीला जे आर्ट्स आहे का सायन्स आहे का कॉमर्स आहे टाकायचं. ठीक आहे, पण एक लक्षात घ्या 12वी कंपल्सरी नाही, कारण बरेच जण विचारतात 12वी लागते का, तर 12वी असेल तर चालेल, नसेल तरी चालेल. फक्त 10वी या ठिकाणी आपल्याला कंपल्सरी आहे आणि ITI कंपल्सरी आहे. ठीक आहे, तर ज्यांचं असेल त्यांनी त्या हिशोबाने टाका. पासिंग डेट वगैरे तुम्हाला जे काही तुमची असेल समजा तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता. जी डेट तुमची असेल तर ती या ठिकाणी टाका. मी फक्त तुम्हाला भरून दाखवतो आहे. या ठिकाणी जे तुमचे डेट असेल तर ते तुम्ही टाकून घ्या. ठीक आहे, इथे टक्केवारी वगैरे जे असेल ते टाका, आणि इथं क्लास वगैरे जे आहे फर्स्ट क्लास वगैरे टाकायचं. इथं जी टक्केवारी असेल 10वीची समजा तुम्हाला जर 90% असेल तर इथं 90 टाका. पण हे 6 विषयाचे टाका ॲग्रिगेट, 5 विषयाचे टाकू नका, कारण समान मार्क जर मिळाले तर याच्यानुसार मेरिट खालीवरती होणार आहे.
12वीचं पण सेम तसंच करा, ठीक आहे. फर्स्ट क्लास वगैरे टाका. बघा आता इथं मेन पॉईंट आहे, हा झूम करा, हां ठीक आहे दिसतंय ना. बघा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन ऑब्लिक वायरमन ऑन कम्प्लिशन ऑफ द ITI ट्रेड कोर्स. म्हणजे बघा काय पाहिजे तर ITI पाहिजे, नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट म्हणजे ITI कशामध्ये पाहिजे तर इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेडमध्ये. पुढे हे बघा इथं व्यवस्थित दिसतंय व्हिडिओमध्ये, ठीक आहे. आपण काही जास्त व्हिडिओ एडिट वगैरे करत नाही, फक्त तुमच्या माहितीसाठी व्हिडिओ बनवतो, तर बघून घ्या व्यवस्थित. तर बघा नॅशनल ट्रेड सर्टिफिकेट इन इलेक्ट्रिशियन वायरमन ऑन कम्प्लिशन ऑफ द ITI ट्रेड म्हणजे या ट्रेडमध्ये झालेला पाहिजे, किंवा COU सेंटर ऑफ एक्सलन्स इलेक्ट्रिकल सेक्टर अवॉर्डेड बाय NCTVT. तर ज्यांचं COU झालेलं असेल तर ते चालतं, म्हणजे ज्यांचं असेल त्यांनीच टाका. किंवा 2 years डिप्लोमा इन इलेक्ट्रिशियन ऑब्लिक वायरमन अवॉर्डेड बाय महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एक्झामिनेशन, म्हणजेच जो 2 वर्षाचा SCVTचा डिप्लोमा आहे तो सुद्धा चालेल. आता इथे लक्षात घ्या, समजा कोणाचा जर डायरेक्टली पॉलिटेक्निक डिप्लोमा झालेला असेल तर तो चालणार नाही, कारण बरेच जण काय करतात की MSBT डिप्लोमा झालेला आहे 3 वर्षाचा तरीसुद्धा फॉर्म भरून टाकतात, पण ते फॉर्म जरी भरला तर शेवटी त्याच्याने रिजेक्ट वगैरे करतात ते. त्यामुळे इथं MSBT जो पॉलिटेक्निक डिप्लोमा आहे तो चालत नाही, फक्त जो 2 वर्षाचा डिप्लोमा आहे SCVTचा, हे बोर्ड आहे बघा महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एक्झामिनेशन, तर ते तुम्ही इथं टाकू शकतात, ठीक आहे. तर इथं बघा आता उदाहरणार्थ काही कॉलेज असतात, आता एक इकडे कॉलेज आहे सिल्लोडला शिरसाळा तांडा म्हणून, तर तिथं एक कॉलेज समजा त्यांचं पण बोर्ड हेच आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ व्होकेशनल एक्झामिनेशन, किंवा अजून इथं संभाजीनगरला पण काही कॉलेज आहे तर ते बघून घ्या. आता इथं काय म्हटलं आणि बोर्ड, तर बोर्ड बघा तुम्ही टाकू शकता NCTVT न्यू दिल्ली, हे बोर्ड आपलं कंटिन्यू आहे. आता NCVT टाका किंवा NCTVT टाका, काही जास्त फरक पडणार नाही, किंवा तुम्ही पूर्ण जरी टाकलं तरी चालेल. बघा तिथं मावत जर असेल तर पूर्ण टाकू शकता तुम्ही. नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल, बघा व्होकेशनल ट्रेनिंग, नॅशनल काउन्सिल ऑफ व्होकेशनल ट्रेनिंग हे टाकलं तरी चालेल, तर तेवढं बसत नाही ते पूर्ण, ठीक आहे. तर डायरेक्ट पूर्ण जरी टाकलं तरी चालेल, किंवा शॉर्टकटमध्ये जरी टाकलं NCTVT न्यू दिल्ली तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण ते आपण सर्टिफिकेट वगैरे त्यांना दाखवणारच नंतर. आता बघा डिग्री सब्जेक्ट स्ट्रीम, तर बघा जो ट्रेड तुमचा झालेला आहे तो ट्रेड इथे टाकणं अपेक्षित आहे. आता बघा इलेक्ट्रिशियन झालेला असेल तर बघा आता CIAN ही स्पेलिंग टाकायची इलेक्ट्रिशियन, ठीक आहे. बरेच जण स्पेलिंग पण चुकवतात आणि नंतर म्हणतात की असं चालेल का, तर चुकू नका, इलेक्ट्रिशियनची स्पेलिंग व्यवस्थित टाका. जर कोणाचं वायरमन झालेलं असेल समजा तर त्यांनी वायरमन टाकायचं आहे, वायरमन, ठीक आहे. दोन्ही एकत्र राहणार नाही. बघा इलेक्ट्रिशियन असेल तर इलेक्ट्रिशियन टाका, वायरमन असेल तर वायरमन टाका, जो ट्रेड तुमचा झालेला आहे तो टाका. आता इथं बघा डेट ऑफ पासिंग, तर जो रिझल्ट लागला तर मार्कशीटवर तुमच्या डेट ऑफ रिझल्ट असते, ठीक आहे. बघा आता इथं जे आहे तर जे डेट आहे तर आपल्या मार्कशीटवरती रिझल्ट जेव्हा लागला समजा तर त्याची एक डेट असते, तर ते डेट तुमच्या मार्कशीटवर बघा आणि ती डेट व्यवस्थित या ठिकाणी तुम्ही टाकू शकता. आता मी एक डेट टाकतो समजा इथं 7 सप्टेंबर 2022, म्हणजे जी काही डेट असेल तर ते तुमच्या मार्कशीटवर तुम्हाला मिळून जाईल. डाउनलोड करण्याची डेट टाकू नका, जेव्हा रिझल्ट लागतो तेव्हा एक डेट येत असते प्रत्येक मार्कशीटवर, ठीक आहे. वाटलं एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगून टाकेन तुम्हाला, तर ती डेट तुम्हाला बघून टाकायची आहे. आणि तुमची टक्केवारी समजा तर ते जे एक मार्कशीट असतं कॉन्सॉलिडेटेड म्हणजे 2 वर्षाचं, तर तुम्ही ते टक्केवारी या ठिकाणी टाकू शकता. बघा या ठिकाणी बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं, आपण इथं पूर्ण माहिती देतो. इथं बघा आता हे जे आहे आपला एक विद्यार्थी आहे राहुल, तर त्याचं मार्कशीट या ठिकाणी दिलं होतं त्याने, तर त्याचं या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं जे डेट आहे तर 6 नोव्हेंबर 2017 रिझल्ट डेट आहे, ठीक आहे. आणि इथं खाली बघा ही दिनांक 17 नोव्हेंबर 17 आहे, तर ही वेगळी आहे. तर रिझल्ट डेट जी आहे तर ती डेट तुम्ही टाकायला पाहिजे, ठीक आहे. डेट थोडंफार मागं पुढे झालं चालतं, पण हे बघा हे मार्कशीट आहे, 4थ्या सेमेस्टरचं मार्कशीट आहे, 4थ्या सेमच्या मार्कशीटवरच डेट राहते रिझल्टची, ठीक आहे. आणि बघा तुम्हाला
टक्केवारी टाकताना तुम्ही 2 वर्षाचे जे कॉन्सॉलिडेटेड मार्कशीट आहे तर त्याच्यावरती टाकू शकता। आता बघा या ठिकाणी टोटल पर्सेंटेज किती टाकायचे, ठीक आहे। तर आपण बारीक बारीक माहिती देतोय कारण बऱ्याच ITIच्या मुलांना या ठिकाणी प्रॉब्लेम होतो। मागच्या बऱ्याच जणांनी फॉर्म चुकवले, 4-4 5-5 वेळेस फॉर्म भरले। तर आता व्यवस्थित बघून घ्या आणि तुम्ही सुद्धा विचार करा आणि त्यानंतर या ठिकाणी फॉर्म भरा। बघा आता हे जे नवीन जे ITI वगैरे होतोय तर तुम्हाला एक असं 2 वर्षाचं मिळून एक मार्कशीट येतं, ठीक आहे। इथं असं इयर 1 आपलं हे एक विद्यार्थ्यांचं मार्कशीट आहे दुसऱ्या, ठीक आहे, आपल्या स्टुडंटचं आहे। तर जो अविनाश स्टुडंट आहे आपला त्यांना इथं 2 वर्षाचं मार्कशीट या ठिकाणी पाठवलेलं आहे आपल्याला। तर त्याचे मार्क्स बघा कसे, तर इयर 1चे जे मार्क्स आहे बघा थिअरी स्किल्स वगैरे आहे। तर इथं तुम्ही राईटला जायचं एकदम, बघा इथं येतं तुम्हाला, ठीक आहे। हे बघा 700 पैकी फर्स्ट इयरला 700 पैकी 508 मार्क, ठीक आहे। हे आता हे ॲक्च्युअल आहे, अविनाशचे मार्क्स आहे ॲक्च्युअल, ठीक आहे। आणि दुसऱ्या वर्षाचे जे तर 600 पैकी 459 मार्क आहे, ठीक आहे। टोटल झाले 1300 पैकी 967। तर तुम्ही आता याच्यावरून पर्सेंटेज काढू शकता। तर ते बघा आता पर्सेंटेज काढण्याचं आपल्याला माहिती आहे, आपण कसे काढतो पर्सेंटेज ते काही सांगण्याची गरज नाही आहे, पण तरी आपण या ठिकाणी तुम्हाला करून दाखवूया, ठीक आहे। आता बघा टक्केवारी कशी काढायची, आता तुम्हाला टक्केवारी तर 100ची काढता येतच असणार आहे मला माहिती आहे, ठीक आहे। पण व्यवस्थित बघून घ्या, इथं जे आहे तर 967, ठीक आहे, भागिले या ठिकाणी टोटल मार्क्स किती तुमचे, तर इथं 1300 बघा हे इथं हे मार्क्स सेक्युअर्ड म्हणजे किती मार्क्स पडले तर 963, 967 किती पैकी पडले तर 1300 पैकी, ठीक आहे। आता बघा हे कॅल्क्युलेटर लावतोय मी इथं, तर बघा 967 भागिले 1300 केलं मी, ठीक आहे, आणि गुणिले या ठिकाणी 100, ठीक आहे। तर बघा या विद्यार्थ्यांचे टोटल किती मार्क्स येत आहे तर 74.38 74.38 असं पर्सेंटेज तुम्ही या ठिकाणी काढू शकता, ठीक आहे। त्याचं पर्सेंटेजवर काही सिलेक्शन वगैरे नाही आहे, पण व्यवस्थित तुम्ही डॉक्युमेंट जे देत आहे तर ते पर्सेंटेज इथं टाकायचे आहेत, ठीक आहे। तर बघा आता या ठिकाणी आलो आहे मी फॉर्म भरताना, आता जे तिथं पर्सेंटेज असेल समजा आपण आता कॅल्क्युलेट केले अविनाशचे मार्क्स 74.38 असे आलेले, तर ते आपण इथं टाकले, ठीक आहे। तर इथं फर्स्ट क्लास तुम्ही म्हणू शकता। तर असं व्यवस्थित माहिती टाका, ठीक आहे, बोर्ड वगैरे, कारण हेच महत्त्वाचं आहे। ITIला कंपल्सरी आहे, 10वी प्लस ITI कंपल्सरी आहे, 12वी नसेल तरी चालेल आणि असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तरी चालेल, पण महत्त्वाचं काय असतं की मिनिमम क्वालिफिकेशन काय तर SSC प्लस ITI आहे, ठीक आहे। आता बघा कोणाचं जर ग्रॅज्युएशन झालेलं असेल ITI वगैरे करून समजा, तर इथं ग्रॅज्युएशन तुम्ही टाकू शकता, याच्यात सेम आहे, युनिव्हर्सिटी वगैरे टाकायची, इथं बामू बाटू जे काय असेल ते इथं तुमचं डिग्रीज टाकायचं, कारण आता कसं JEEचे पण फॉर्म भरणार आहे त्यामुळे त्यांनी हे कॉलम इथं दिलेले आहे। तर ग्रॅज्युएशन जर असेल तर टाका, आता ITIच्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन असेल तर टाका, नसेल तर नका टाकू। जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल, ठीक आहे, मास्टर डिग्री झालेली असेल तर त्याचं इथं टाका, इथं बोर्ड टाका तुमचं बामू बाटू जे असेल ते, किंवा मग इथं डिग्री जी ज्या विषयात डिग्री झाली, जर इंजिनिअरिंग झालेली असेल तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल जे असेल ते आपण टाकू शकतो। इथं सेम रिझल्टची डेट आहे पासिंगची आणि इथं क्लास वगैरे टाकायचा आहे आपल्याला, ठीक आहे। नंतर डिप्लोमा जर झालेला असेल पॉलिटेक्निक डिप्लोमा तर इथं तुम्ही टाकू शकता, MSBT टाकू शकता, इथं समजा बोर्डचं नाव MSBT मुंबई। आता ITIच्या स्टुडंटला हे काही टाकणं कंपल्सरी नाही आहे, पण झालेलं असेल तर तुम्ही टाकून द्यायचं, ठीक आहे। अदर्स इथं मग जर इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं असेल तर इलेक्ट्रिकलमध्ये टाकून द्यायचं। आता हे काही कंपल्सरी नाही आहे, तुम्हाला मी आधीच सांगितलेलं आहे, ठीक आहे। हे स्पेलिंग वगैरे काही एवढं हां, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग तुम्ही टाकू शकता, जर असेल तर टाका, ठीक आहे। नंतर डेट ऑफ पासिंग, नंतर इथं पर्सेंटेज आणि इथं क्लास, ठीक आहे। तर तुमची जे काही डेट असेल पासिंगची तर तुम्ही ती डेट या ठिकाणी टाकू शकता, जी काही डेट असेल तुमची ती बघायची आणि टाकायची, पर्सेंटेज जे काही असेल ते टाकायचे डिप्लोमाचे, ठीक आहे, आणि इथं फर्स्ट क्लास वगैरे करून टाकायचं। तर जेव्हा विद्युत सहाय्यकचा फॉर्म भरण्याची कंपल्सरी नाही आहे, पण आता काही ITI असेल, डिप्लोमा असेल, डिग्री असेल तर आपण या ठिकाणी अशा प्रकारे फॉर्म भरू शकतो, ठीक आहे। आता बघा, डू यू हॅव मराठी लँग्वेज सर्टिफिकेट ॲज पर ॲडव्हर्टाइज्ड कंडिशन, म्हणजे बघा आता हा जो पॉईंट आहे तर इथं आपल्याला मराठी भाषेचं नॉलेज आहे का ॲडव्हर्टाईजनुसार, तर बघा इथं येस करायचं आहे, कारण त्याने काय सांगितलेलं जाहिरातीमध्ये
बघा मित्रांनो, आता इथं मी जाहिरात ओपन केलेली आहे तुम्हाला समजण्यासाठी, ठीक आहे. पूर्ण डिटेलमध्ये आपण तुम्हाला इथे माहिती देतोय, तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करून टाका, ठीक आहे. तर बघा त्यांनी काय म्हटलं आहे की उमेदवार हा महाराष्ट्रातील आदिवासी असणे आवश्यक आहे, तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान पूर्णपणे अवगत असणे आवश्यक आहे, ठीक आहे. तर ज्ञान तर आपल्याला आहेच, याची उमेदवाराने नोंद घ्यावी. मराठी भाषेचे ज्ञान असल्याबाबतचा पुरावा म्हणून उमेदवाराने खालील प्रमाणपत्रे कागदपत्रे तपासणी सादर करणे आवश्यक आहे. तर बघा, ठीक आहे. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असतो की नेमकं सर्टिफिकेट कोणतं. तर बघा सर्टिफिकेटला काही घाबरून जायचं काम नाही आहे. तर बघा कोणतं आहे, माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा SSC किंवा विद्यापीठीय उच्च परीक्षा किंवा संबंधित मराठी भाषा घेऊन उत्तीर्ण असल्याबाबतचे प्रमाणपत्र, ठीक आहे. बघा म्हणजे 10वी किंवा 12वी किंवा विद्यापीठ किंवा कुठेही समजा, म्हणजे शाळा लेवलला किंवा मग माध्यमिक लेवलला किंवा डिग्री लेवलला तुम्हाला कुठेही मराठी विषय झालेला असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट देण्याची आवश्यकता नाही आहे, ठीक आहे. आणि आपल्यापैकी 99% मुलांचा मराठी हा विषय असतोच, ठीक आहे. जर त्यांचा नसेल तर त्यांना पण एक प्रमाणपत्र द्यावं लागेल. तर त्यांनी ते प्रमाणपत्र पाहिजे, म्हणजे त्यांनी या ठिकाणी जे ऑप्शन आहे आपलं बघा, ते इथं येस करून टाकायचं आहे. बघा इथं जे आहे ते येस करून टाकायचं आहे, ठीक आहे. नो केलं तर प्रॉब्लेम येईल तुम्हाला, कारण मराठी भाषेचं ज्ञान तिथं आवश्यक आहे, त्यामुळे ते यस करून टाकायचं, ठीक आहे. ठीक आहे. आता बघा ज्यांचं शिक्षण घेत असताना कुठेही समजा मराठी विषय झालेला नाही आहे, ठीक आहे. CBSE बोर्ड किंवा ICSE बोर्ड म्हणजे मराठी विषय कुठे झालेला नाही आहे, तर त्यांना काय करायचं बघा, त्या ठिकाणी किंवा उमेदवार उत्तम रीतीने मराठी भाषा वाचू लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचे संविधानिक विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयातील किंवा पदव्युत्तर संस्थेतील भाषा शिक्षकाने दिलेले आणि महाविद्यालयाच्या किंवा संस्थेच्या प्राचार्यांनी प्रतिस्वाक्षरी केलेले प्रमाणपत्र. म्हणजे बघा जर समजा ज्यांचा 10वीला मराठी विषय असेल, 10वी 12वी किंवा डिग्रीला, तर त्यांना कुठल्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही आहे. पण जर समजा त्यांचं प्रमाणपत्र त्यांच्याकडे नाही आहे, ठीक आहे, मराठी विषयच कुठे झालेला नाही आहे, तर त्यांनी समजा विद्यापीठाच्या कोणत्याही मान्यता प्राप्त कॉलेजमध्ये जाऊन मराठी विषयाच्या प्राध्यापकाकडून की मी मराठी भाषा वाचू लिहू आणि बोलू शकतो अशा आशयाचं एक तुम्हाला पत्र या ठिकाणी लिहून आणायचं आहे, लेटर, ठीक आहे. त्याचा फॉर्मॅट वाटलं तर आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकून देऊ. आपला टेलिग्राम चॅनल आहे बघा, आपलं टेलिग्राम चॅनल आहे स्पार्क टेक्निकल अकॅडमी, ठीक आहे. याच्यावर तुम्हाला पूर्ण अपडेट मिळणार आहे जॉईनिंगपर्यंत. हां बघून घ्या स्पार्क टेक्निकल अकॅडमी. तर हे चॅनल तुम्ही जॉईन करून टाका, इथं सर्व माहिती तुम्हाला मिळून जाईल, ठीक आहे. हां तर बघा हा पॉईंट समजला, ज्यांच्याकडे मराठी विषय नसेल त्यांनी हे प्रमाणपत्र द्यायचं आहे, ठीक आहे. आता बघा नेक्स्ट पॉईंट बघू आपण काय. आता हे झालं. आता बघा डेट ऑफ रिझल्ट ऑफ पासिंग अप्रेंटिसशिप एक्झामिनेशन अंडर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम दिसतंय ना. हां आता हे तर इथं घे झूम. आता इथं बघा झूम करा इथं डेट ऑफ रिझल्ट. आता बघा डेट ऑफ रिझल्ट पासिंग अप्रेंटिसशिप एक्झामिनेशन अंडर अप्रेंटिसशिप ट्रेनिंग स्कीम इलेक्ट्रिशियन वायरमन. बघा शिकाऊ प्रशिक्षण योजनेअंतर्गत इलेक्ट्रिशियन वायरमन अप्रेंटिसशिप परीक्षा उत्तीर्ण झाल्याची तारीख. बघा आता जी तारीख आहे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटचं, तर ती तारीख तुम्हाला इथे टाकायची. ज्या दिवशी अप्रेंटिस कंप्लीट झाली तर ती तारीख या ठिकाणी टाकायची आहे, ठीक आहे. तर सध्या आपल्याकडे अप्रेंटिसशिपचं नाही आहे, पण तुम्हाला ते डेट तुम्हाला तिथे मिळून जाईल सर्टिफिकेटवर. जे सर्टिफिकेट असतं ना तर त्यावरती मिळून जाईल तुम्हाला. बघा अप्रेंटिसशिप सर्टिफिकेटवर इथं डेट असते, तर जी काही डेट असेल तुमची जेव्हा तुम्ही अप्रेंटिस पास झाले तर ती डेट छापून येते. तर डेट तुम्ही या ठिकाणी टाकायची आहे. तुमची जी काही डेट असेल तर तुम्ही ते डेट या ठिकाणी टाकू शकता, ठीक आहे. आणि सर्व ज्या इलिजिबिलिटी कंडिशन आहे त्या आपल्या 29 डिसेंबर 2023 पर्यंत सर्व सर्टिफिकेट वगैरे असले पाहिजे असं त्यांनी जाहिरातीमध्ये मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही ते पण एकदा पॉईंट बघून घ्या, ठीक आहे. कारण नंतर जे अप्रेंटिस असेल किंवा अप्रेंटिस चालू असेल तरी ते टाकण्याची आवश्यकता नाही. जर तुमची कंप्लीट झालेली आहे, तुम्ही एक्झाम दिलेली आहे आणि तुमच्याकडे सर्टिफिकेट अवेलेबल आहे तरच तुम्हाला या ठिकाणी त्याचा फायदा होणार आहे. 10% जागा मिळणार आहे, ठीक आहे. तुमची जर अप्रेंटिस चालू असेल किंवा अजून परीक्षा झाली नसेल किंवा तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर मग तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तर आपलं चेक करून घ्या तुमचं काय स्टेज आहे. तर त्यांनी शक्यतो त्या डेटपर्यंत सांगितलेलं आहे. जेव्हा
डेट आहे जाहिरातीची त्या डेटपर्यंत सांगितलेलं आहे, तर त्यानुसार बघा. आता बघा इथं काय आहे, जर आउटसोर्स एम्प्लॉई तुम्ही ITI उत्तीर्ण झाल्यानंतर महावितरणमध्ये तांत्रिक आउटसोर्स म्हणून काम केले आहे का, करत आहे का. ठीक आहे, तर बघा ज्यांचं आउटसोर्सिंग झालेलं आहे फक्त कशामध्ये, महावितरणमध्ये. हा पॉईंट महत्त्वाचा आहे बघा, महावितरण. इथं बघा झूम करा, हां महावितरण. तर ज्यांचं महावितरणमध्ये अप्रेंटिस आपलं आउटसोर्स झालेलं आहे, आउटसोर्स म्हणजे ज्यांचा अनुभव आहे, तर त्यांनीच इथं टाकायचे. त्यांना 1 वर्षाचे 2 मार्क असे मिळून 2 वर्ष 4 मार्क असे प्रत्येक वर्षाला 2-2 मार्क्स मिळणार आहे, मॅक्झिमम 10 मार्क्स मिळणार आहे. ठीक आहे, आणि जे काही तुम्ही डेट वगैरे टाकताय तर ते सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी रेडी ठेवायचे. ठीक आहे, आता बघा इथं डिव्हिजनचं नाव टाकायचं. तुमचा अनुभव टाकताना डिव्हिजनचं इथं नाव टाकायचं बघा, नेम ऑफ डिव्हिजन ऑफिस. ठीक आहे, नंतर बघा पिरियड ऑफ वर्किंग. तर समजा आता तुम्ही 2-3 ठिकाणी जर आउटसोर्समध्ये काम केलेलं असेल तर पहिली डेट टाकायची. समजा तुमचं जिथून सुरुवात आहे, समजा मी पहिली डेट टाकली 1 जानेवारी, समजा 1 जानेवारी 2017 टाकलं, किंवा मग तुमचा जो अनुभव असेल टाकलं, तर तुमचा कुठपर्यंत झाला पहिला अनुभव तो टाकायचा. समजा तुम्ही इथं केलं, तुम्ही समजा इथं केलं 31 डिसेंबर 2019 पर्यंत समजा तुम्ही आउटसोर्समध्ये जॉब केला, उदाहरणार्थ 2 वर्ष. तुम्ही जर 1.5 वर्ष केला जे असेल सर्टिफिकेटवर तर तुम्ही ते टाका. तर इथं बघा किती झालं, टोटल पिरियड किती झालं, तर इथं 3 वर्ष झाले. इथं दाखवतं ते टोटल पिरियड 3 वर्ष. इथं 3 महिने दिवस समजा आपण इथं हे घ्या, जसं ऑक्टोबर घ्या. ठीक आहे, तर बघा 2 वर्ष 10 महिने आणि 0 दिवस या ठिकाणी दाखवत आहे. असं मग दुसरा अनुभव टाकायचा असेल तर इथं बघा राईट साईडला इथं ॲड मोर नावाचा ऑप्शन आहे. इथं बघा ॲड मोर, त्या ॲड मोर ऑप्शनला क्लिक करायचं. ठीक आहे, केलं तिथं डिव्हिजन. समजा आता तुमचं इथं झालं औरंगाबाद डिव्हिजनला झालं, समजा औरंगाबाद डिव्हिजन किंवा मग हडको डिव्हिजन जे काही असेल तर इथं टाकायचं तुम्ही. नंतर दुसरं तुमचं ज्या डिव्हिजनला झालं ऑफिसचं नाव, समजा विभाग झालं तर तुम्ही ते इथं टाकू शकता. दुसरा अनुभव समजा तिथं झाला तुमचा, तर मग मध्ये गॅप असेल काही असेल तर तुम्ही दुसरं या ठिकाणी घ्या. समजा औरंगाबाद डिव्हिजन तुम्ही घेतलं तर हा दुसरा अनुभव झाला. अजून तुम्हाला ॲड करायचं असेल तर बघा इथं जे राईट साईडला ऑप्शन आहे, इकडं राईट साईडला ॲड मोर, तर इथं जाऊन तुम्ही ऑप्शन ॲड करू शकता. ठीक आहे, बघा हे करून बघा. आता तुम्ही जे तिथं 5 रो या ठिकाणी ॲड करू शकता, मॅक्झिमम 1 2 3 4 5 रोपर्यंत तुम्ही ॲड करू शकता. 5च्या वर या ठिकाणी ॲड करता येत नाही. ठीक आहे, तर तुमचा जो काही अनुभव असेल तो या ठिकाणी टाकून द्यायचा आहे. ठीक आहे, आता हे घ्या इथं. आता बघा हा काय पोस्ट क्वालिफिकेशन वर्क एक्सपिरियन्स. ठीक आहे, तर बघा हा अनुभव जो आहे तर हा काही कोणाला कंपल्सरी नाही आहे. जर तुमचा असेल व्हॅलिड तर टाकून द्या. याचा काही सिलेक्शन प्रोसेसमध्ये काही मार्क्स वगैरे काही मिळणार नाही. जर तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे तर तुम्ही टाकून द्या, आणि जर नाही टाकला तरीसुद्धा चालेल. तर इथं नो केलेलंच चांगलं आहे, पण तुमच्याकडे असेल तर टाकू शकता. याचा काही फायदा नाही. जो पोस्ट क्वालिफिकेशन अनुभव आहे तर हा फक्त त्यांनी विचारलेला आहे, पण याचा फायदा काही नाही आहे सिलेक्शन प्रोसेसमध्ये. जो फायदा आहे तो आउटसोर्सवाल्यांना आहे, तर महावितरणच्या फक्त. ठीक आहे, तर हा पॉईंट क्लिअर आहे. नंतर बघा भाषा जी आहे मराठी त्यांनी ऑलरेडीच कंपल्सरी केलेली आहे, तर रीड राईट आणि स्पीक तुम्ही या ठिकाणी करू शकता. अजून कोणता ऑप्शन राहिला का, हां हे बघा फौजदारी गुन्हा. फौजदारी गुन्हा दाखल आहे का समजा, ते इथं नो करून टाकायचं. ठीक आहे, गुन्हा वगैरे असेल तर या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येतो, तर या ठिकाणी नो करून टाकायचं. आणि मराठी भाषा आहे रीड राईट स्पीक तुम्ही वाचू शकता, लिहू शकता आणि बोलू शकता. तुम्ही याला एक भाषा जरी टाकली तरी चालेल, कारण मराठी कंपल्सरी आहे. ठीक आहे, पण तुम्ही या ठिकाणी समजा तुम्हाला टाकायचं असेल ॲडिशनमध्ये तर हिंदी या ठिकाणी बघा हिंदी किंवा या ठिकाणी इंग्लिश असं सुद्धा टाकू शकता. हे तुम्ही टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल, मराठी भाषा या ठिकाणी कंपल्सरी आहे. हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथं करा. आता हे झालं लास्ट स्टेप. हे झाल्यानंतर इथं काय व्हॅलिडेट युअर डिटेल. इथं व्हॅलिडेट करून घ्यायचं. हे व्हॅलिडेट करून घ्यायचं. आता तुम्ही तुम्ही व्यवस्थित माहिती टाकल्यानंतर तुमचं या ठिकाणी ओके होऊन जाईल. ठीक आहे, आता मी माहिती वगैरे टाकली नाही कारण तुम्हाला इथं फॉर्म समजावून सांगण्यासाठी. आता इथं सेव्ह अँड नेक्स्ट तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघा यानंतर प्रोसेस काय सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. त्यानंतर मग तुम्हाला तुमचा पूर्ण फॉर्म दिसेल. एकदा तुम्ही तो पूर्ण वाचून घ्यायचा, व्हेरीफाय करायचा. ठीक आहे, ते झाल्यानंतर
बघा सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर असा एक फॉर्म येईल तुम्हाला व्हेरीफाय करण्यासाठी. बघा हा फॉर्म एकदा व्हेरीफाय करून वाचून घ्यायचा आहे. ठीक आहे. आता एकाने आपण डिटेल्ससाठी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, तर हे आलं इथं. ठीक आहे. आता यानंतर आय ॲग्री करून या ठिकाणी बघा खाली इथं राईट साईडला इथं जे आहे तर कंप्लीट रजिस्ट्रेशन तुम्हाला घ्यायचं आहे. कंप्लीट रजिस्ट्रेशन एकदा पूर्ण माहिती जी वाचून घ्यायची आणि त्यानंतर मग कंप्लीट रजिस्ट्रेशनला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. ठीक आहे. तर त्यानंतर मग तुमचा फॉर्म पुढे जाईल. आता बघा या स्टेपमध्ये प्रिव्ह्यू केल्यानंतर फॉर्म बघितल्यानंतर पुढची स्टेप आहे लेफ्ट थंब इम्प्रेशन. तर इथं आपला डाव्या हाताचं थंबचा अंगठ्याचा इम्प्रेशन करून तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचं आहे. बघा इथं गाईडलाईन्स पण दिलेले आहे, आपण वाचू शकतो इथं. बघा इथं फोटोग्राफ आहे. नंतर सिग्नेचर जे आहे त्यांनी सांगितलेलं आहे की व्हाईट पेपर विथ ब्लँक इंक पेन. ठीक आहे. म्हणजे काळ्या पेनाने या ठिकाणी करायचं आहे साईन. आणि जे हे आहे डिक्लेरेशन ते ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकने करायचं आहे. डिक्लेरेशन जे लिहायचं ते. ठीक आहे. द ॲप्लिकंट हॅज टू राईट द डिक्लेरेशन इन इंग्लिश क्लिअरली ऑन व्हाईट पेपर विथ ब्लँक इंक. म्हणजे जो अंगठा आहे आपला डाव्या हाताचा अंगठा तो काळ्या किंवा निळ्या शाईनं करायचा आहे. आणि जे हे आहे डिक्लेरेशन आहे ते इंग्लिशमध्ये लिहायचं आहे आणि व्हाईट पेपर विथ ब्लँक इंक म्हणजे काळ्या पेनानं लिहायचं सांगितलेलं त्यांनी डिक्लेरेशन. ठीक आहे. त्याची साईज वगैरे बघून घ्या. हे काही नाही एवढं साईज वगैरे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. डॉक्युमेंटसाठी वगैरे त्यांनी सूचना दिलेल्या आहे. ठीक आहे. तर बघा आता मेन म्हणजे बघा साईन जी करायची आहे ती ब्लॅक पेनने करायची आहे. म्हणजे लेफ्ट थंब इम्प्रेशन आहे ते ब्लॅक किंवा ब्ल्यू म्हणजे काळ्या किंवा निळ्या पेनने करायचं आहे. आणि जे डिक्लेरेशन आहे स्वयं घोषणापत्र इंग्लिशमधून तर ते ब्लँक इंकनं करायचं आहे व्हाईट पेपरवर. ठीक आहे. तर या ठिकाणी बघून घ्या. शक्यतो अशानुसारच करा. थोडंफार एक इकडे तिकडे झाले चालेल पण त्यांनी इथं दिलेलं आहे तर त्यानुसार आपण करायला पाहिजे म्हणजे काही प्रॉब्लेम आपल्याला येणार नाही. ठीक आहे. तर बघा आता तिथे कुठे मिळेल तर बघा आपलं जे चॅनल आहे स्पार्क टेक्निकल अकॅडमी. आता बघा इथं प्रत्येक गोष्ट तुम्हाला इथं देता येणार नाही आहे तर त्यामुळे तुम्ही जे आहे तर आपलं जे चॅनल आहे बघा स्पार्क टेक्निकल अकॅडमी. तर इथं जे आहे तर तुम्ही हे चॅनल जॉईन करा. या चॅनलमध्ये बघा इथं तुम्हाला लेटेस्टमध्ये बघा मी टाकलेलं आहे. आपण इथं टाकलेली माहिती हे बघा लेटेस्टमध्ये डिक्लेरेशन हे थोडं झूम करा. तर बघा तुम्ही वाचू शकता. इथं पूर्ण नाव टाकायचं आहे तुमचं. हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द ॲप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड. आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट ॲज अँड व्हेन रिक्वायर्ड. ठीक आहे. तर अशा प्रकारचं जे डिक्लेरेशन आहे ते लिहायचं इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. तसं मराठीत चालतं पण त्यांनी इंग्लिशमध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे इंग्लिशमध्येच लिहा. आणि इथं तुम्ही खाली तुमची साईन वगैरे सुद्धा करू शकता. ठीक आहे. नाही केली तरी चालेल किंवा साईन वगैरे तुम्ही खाली केली तरी चालेल. ठीक आहे. आणि काळ्या पेनामध्ये तर लिहायचं आहे. हे झालं डिक्लेरेशनबद्दल. ठीक आहे. तर बघा आता हे लेफ्ट हँड थंब इम्प्रेशन तर तुम्ही इथं तुमचं जे थंब इम्प्रेशन ते घेऊ शकता आणि त्यानुसार अपलोड करू शकता. हे निळा ब्ल्यू किंवा ब्लँक इंकमध्ये चालेल. हे अपलोड आता हे अपलोड केल्यानंतर काय करायचं आहे सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक करायचं आहे इथं. आणि हे केल्यानंतर मग फक्त तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते ऑनलाईन करायचं आहे. फोनपे किंवा डेबिट कार्ड वगैरे तुम्ही करू शकता. हे काही नाही सगळ्यांना माहीत राहतं. तर इथपर्यंत ही माहिती महत्त्वाची होती. ठीक आहे. तर आपण पूर्ण स्टेप बाय स्टेप माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. ठीक आहे. तुम्हाला काही डाऊट असला तर तुम्ही त्या गोष्टीवर विचार करा आणि त्यानंतर या ठिकाणी फॉर्म भरू शकता. आपण या ठिकाणी गायडन्स म्हणून तुम्हाला या ठिकाणी एक फॉर्म या ठिकाणी भरून दाखवलेला आहे. तर यानुसार तुम्ही फॉर्म भरा म्हणजे तुमच्या चुका या ठिकाणी होणार नाही आहे. ठीक आहे. थँक्यू. तर बघा या ठिकाणी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून टाका आणि आपलं ॲपसुद्धा स्पार्क टेक्निकल अकॅडमी नावानं ॲप आहे
तर प्रिपरेशनसाठी तुम्ही ॲपसुद्धा या ठिकाणी डाउनलोड करू शकता. थँक्यू.